राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते. तुम्हाला डायरेक्ट पोट कमी करायचंय, पोट वाढत चाललंय, सकाळी उठलं बघितलं तर पोट पुढत चाललंय, काही खायला गेलं तरी पोट वाढतंय, काही नाही खाल्लं तरी पोट वाढतंय. पण तुम्हाला डायरेक्ट जर पोटाचे व्यायाम करायचे आणि पोटच कमी करायचे तर आजच्या व्हिडिओ मधले व्यायाम तुम्ही नक्की करून बघू शकता. कारण आजचे व्यायाम तुम्हाला डायरेक्ट पोट कमी करणार आहे. जे वाढतं पोट आहे, निघालेला पोटाचा घेरा आहे, तो कमी करून तुम्हाला पोट पूर्णपणे सपाट करायचंय. तर त्याच्यासाठी आजचे व्यायाम घेऊन आलेले मित्रांनो मी. डायरेक्ट तुमचं वाढलेलं पोट, वाढत असलेलं पोट आणि कायमस्वरूपी पुढे निघालेलं पोट, जे तुमच्या शरीराच्या पण पुढे निघालंय, असं पोट कमी करण्यासाठी आज एकदम सोपे व्यायाम. आणि ते व्यायाम तुम्हाला काही बसल्यानं आणि पाठीवर झोपून असे काही व्यायाम करायचे. अजिबात जास्त धावपळ करायची नाहीये, उठबशा काढायच्या नाहीये, पळायला जायचं नाहीये. फक्त पाठीवर झोपायचे, बसायचे आणि हे व्यायाम करायचे. व्यायाम तुम्हाला 100% रिझल्ट देणार असे व्यायाम आहेत मित्रांनो. लगेच जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे. हे बघा, आता पहिल्या व्यायामामध्ये या पद्धतीनं तुम्हाला बसायचंय आणि दोन्ही पायांना एकदम सरळ ठेवायचे. आता तुम्ही ह्या व्यायामामध्ये काय करायचंय, फक्त दोन्ही हातांना आहे ना ह्या पद्धतीनं, जो तुमचा कोपर आहे ना त्याला ह्या पद्धतीनं तुम्हाला खाली टेकवायचं आणि त्याच्यावरती पूर्ण बॅलन्स घ्यायचा आहे. आणि दोन्ही पायांना फक्त ह्या पद्धतीनं तुम्हाला वरती उचलून ठेवायचंय या पद्धतीनं. आता याच्यामध्ये तुम्ही म्हणाल नुसतं उचललं आता काय करायचं, आता काहीच नाही करायचं. फक्त ह्या पद्धतीनं उचलून तुम्हाला कमीत कमी पहिल्यांदा 20 पर्यंत काउंटिंग करायचंय. त्यानंतर परत 10-10 ची काउंटिंग तुम्हाला वाढवत चालायची. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9 10. यांनी डायरेक्ट तुमच्या इथं बेंबीवरती ताण येतो, बेंबीला कळ लागते, तुम्ही होल्ड करू शकत नाही. याचा अर्थ तुमचं वजन जास्त वाढलेलं आहे. तुमच्या शरीराचा जो बॅलन्स आहे तो तुम्हाला तोलवेल इतका नाहीये, इतका जास्त झालेला आहे. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. जितकं तुम्ही होल्ड कराल ना तितकी कळ तुमच्या बेंबीपाशी लागणार आहे, तितकीच कळ तुमच्या पोटाला लागणार आहे, तितकीच कळ तुमच्या मांड्यांना पण लागणार आहे, जे तुम्ही होल्ड करायचंय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. आता यातच मी परत तुम्हाला दुसरा व्यायाम देते. हे बघा, आता ह्या दुसऱ्या व्यायामामध्ये ह्या पद्धतीनं तुम्हाला फक्त प्लॅंक करायचंय. आता प्लॅंक तुम्हाला काय करायचं, ह्या पद्धतीनं दोन्ही पायांना आणि दोन्ही हातांच्या कोपरांवरती, म्हणजे कोपरांवरती तुम्हाला बॅलन्स घ्यायचा आहे आणि होल्ड करायचंय. आणि हे होल्ड तुमचं वाढतं पोट आणि वाढतं शरीराचं वजन कमी करायला मदत करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 9 8 7 6 5 4 3 2 1. जितकं तुम्ही होल्ड कराल ना तितकं तुमचा ताण पोटावरती येणार आहे. वाढतं वजन ते कमी व्हायला सुद्धा हा व्यायाम खूप फायदा देणार आहे तुम्हाला. कितीही पोट वाढलेलं असू दे, याच्यामध्ये तुम्हाला उठबशाने काढायच्या, पळायचं नाहीये, काहीच नाहीये. फक्त तुम्हाला होल्ड करायचंय. दोन्ही कोपरांवरती पायाच्या अंगठ्यांवरती बॅलन्स घ्यायचाय. प्लॅंक पोझिशन मध्ये तुम्हाला यायचंय आणि हा व्यायाम तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे. 10-10चा सेट, 20-20चा सेट घेत चालायचा आहे. 1 2 3 4 5
6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. खूप सोपा व्यायाम आहे मित्रांनो, नक्की करून बघा, जो तुमचं वाढतं पोट कमी करणार आहे. आता याच्यातच मी परत तुम्हाला तिसरा व्यायाम देते. हे बघा, तिसऱ्या व्यायामामध्ये परत तुम्हाला दोन्ही हातांवरती बॅलन्स घ्यायचा आहे, कोपरावरती बॅलन्स घ्यायचा आहे आणि पाय सरळ करायचे. सरळ पाय तुम्हाला फक्त उचलून कॅची करायची. हे बघा, या पद्धतीनं आता हे तुम्हाला कंटिन्यू करायचंय. तुम्ही 10 पर्यंत काउंटिंग करा, 20 पर्यंत काउंटिंग करा, 30 पर्यंत. जितकी तुम्ही काउंटिंग वाढवत चालाल ना, तितकं ताण पोटावरती मांड्यांवरती येणार आहे, जे वजन कमी होणार आणि वाढतं पोट सुद्धा कमी होणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 9 8 7 6 5 4 3 2 1. खूप जणांचं पोट खूप वाढलेलं असतं, कोणताही व्यायाम करता येत नाही. कोणताही व्यायाम करायला गेलं तर लगेच पोट मध्ये येतं. मग त्याच्यासाठी हे व्यायाम तुम्हाला खूप फायदेशीर आहे, जे तुम्हाला पोट मध्ये न येता व्यायाम करायला सोपं होईल. परत 10चा सेट घेऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. खूप फायदेशीर व्यायाम आहे मित्रांनो, नक्की करून बघा, जे तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट देणार आहे. व्यायाम अगदी सोपे आहे, जे तुम्हाला वाढतं पोट कमी करायला मदत करणार आहे. फक्त डाएट वरती लक्ष द्यायचंय, कारण डाएट त्याच पद्धतीने तुम्हाला रिझल्ट देणार आहे. व्यायाम तुम्ही जितके कराल ना, त्या पद्धतीचा रिझल्ट तुम्हाला डाएट देणार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला डाएट नक्की फॉलो करावं लागेल. ज्याने वजन वाढतं अशा वस्तू तुम्हाला अवॉइड करायच्या जेवणामध्ये. थोडंसं सॅलड, त्याचा वापर जास्त करायचा आहे. जितकं तुम्ही सॅलेड कराल ना, कारण सॅलेड मध्ये काय असतं, तुमचं पोट भरलेलं असतं, हेवी असतं, जड असतं. त्याने काय होतं, पोट भरलेलं असतं, भूक लवकर लागत नाही. पाणी जास्त घ्या, उन्हाळ्याचा सीझन आहे, टरबूज घ्या, त्याने पाणी जास्त, त्याच्यामध्ये पाण्याची मात्रा जास्त असते, तुमचं शरीर पाण्याला चांगलं असतं. आणि त्याचबरोबर हेवी असतं तर ते भरलेलं पण राहतं. नक्की करून बघा मित्रांनो, आणि व्हिडिओ कसा वाटलाय एकदा कमेंट मध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये.